हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर मी किचनच्या ओट्यावर बसून बोलते निवांत, कारण माझं बाळ आजीकडे गेले खाली आणि मला ती खाली गेल्यावरच मला वेळ मिळतो. तर विषय असा होता की मला बऱ्याचशा बायका लाईव्हमध्ये किंवा असं माझ्या डी एममध्ये येऊन विचारतात की ताई तुझा वॉच टाईम पूर्ण झाला का, तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का. तर नाही, माझं फक्त 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाली आहे, बाकीचा क्रायटेरिया अजून पूर्ण झालेला नाही. तर वॉच टाईमसाठी लाँग व्हिडिओला मला 4000 घंटे, म्हणजे सगळ्यांना 4000 घंटे पूर्ण करावे लागतात. आणि जर शॉर्ट्ससाठी असेल तर 10 मिलियन. तसे माझे 2 मिलियनपर्यंत आत्ता गेले आहे आणि हाफ मॉनिटायझेशनसाठी आपल्याला 3 मिलियन तरी पाहिजे असतं. तर अजून माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. तर असं हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की बायका विचारतात ताई माझं सबस्क्रायबर्स वाढतच नाही आहे, तू किती दिवसापासून कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे किंवा किती दिवस झाले तुला. तर टोटल मला 6 महिने झालेत आत्ता, कारण ऑगस्टमध्ये मी पहिला व्हिडिओ माझा अपलोड केला होता. आणि मग तुम्हाला सांगते, मी खूप वेळेस सांगते ही गोष्ट की माझे 100 सबस्क्रायबर्स व्हायलाही मला फारच वेळ लागला. तर असं आहे. तर वेळ लागतो, असं नाही की आपण लगेच सुरू करू आणि लगेच होईल म्हणून. तर तुम्ही कंटिन्यू फक्त तुमचं काम करत राहा. मी नेहमी हेच सांगेल. मग अजून काही मी खूप काही ग्रो झालेली नाही आहे, मीच इनिशियल फेजला आहे आणि मलाच खूप काही अजून शिकायचं आहे. पण मला जसे प्रश्न येतात त्यानुसार मी तुम्हाला सांगते. तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आणि मी जी चूक केली की मी लाईव्ह कधी घेतलं नाही किंवा लाँग व्हिडिओवर मी फोकसच केला आणि मी फक्त शॉर्ट्सच टाकायचे. तर तुम्ही तसं करू नका. लाँग व्हिडिओ पण टाकत राहा, कारण वॉच टाईमसाठी हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला हे सगळ्या कालावधीसाठी, सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला 1 वर्षाचा कालावधी यूट्यूबने दिलेला आहे. तर असं. आणि दुसरी गोष्ट, अजून बरेचसे मला असे येतात, बरेचसे विषय येतात माझ्या डोक्यात किंवा मला विचारलेलं असतं. आता मी विसरले. अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये किंवा कमेंट्समध्ये पिन करू शकता. बऱ्याचशा नवीन बायका मला आता कनेक्ट झाल्या आहेत, त्यांचे बरेचसे क्वेश्चन्स असतात. किंवा व्हॉईस ओव्हर कसा करते ताई तू, माईक यूज करते का, असे मला बरेच जणींनी विचारलं. पण तसंही काही नाही आहे. आपल्या फोनचाच माईक खूप चांगला असतो. फक्त बाजूला आजूबाजूला नॉईज नसेल तर तुम्ही शांततेत रेकॉर्ड करू शकता. तर माईकची सध्या तरी काही गरज नाही आहे. इनिशियल फेजला तुम्ही कोणतेच इक्विपमेंट्स काहीच खरेदी करू नका. फक्त एक सिम्पल ट्रायपॉड असला तरी चालेल. आणि यावर तर बरेच यूट्यूबर्स, सगळेच मोठे मोठे क्रिएटरने बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी यावर काही जास्त सांगू शकत नाही, पण मी जसं करते तसं मी तुम्हाला सांगते आहे. तर आता अजून आनंद होतो की अजून एक व्हिडिओ माझा व्हायरल जातो आहे. कधी कधी कोणता तुमचा मागचा पुढचा कोणताही व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. तर तो व्हिडिओ माझ्या डोक्यातही नव्हता 1-1.5 महिन्यापूर्वी तो मी टाकलेला होता आणि आत्ता तो व्हायरल जातो आहे. आणि अचानक कोणताही व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो, असं काही नसतं त्याचं. तर असंच तुम्ही काम करत राहा तुमचं. आणि बस काम करत राहिलं ना सगळ्या गोष्टी बरोबर होतात. आत्ता आधी मलाही वाटायचं, नवीन नवीन होते तेव्हा, की सबस्क्रायबर किती वाढले, किती व्ह्यूज आले. अजूनही होतं, पण तेव्हा खूपच एक्सायटेड असायची मी की कसं काय असं. पण आता मी एवढं लक्ष देत नाही, कारण तो एक पार्ट झाला आहे लाईफचा किंवा आपल्या रुटीनचा. व्हिडिओ शूट करायचा, अपलोड करायचा आणि सोडून द्यायचा, आपापली कामं करायची. नवीन नवीन मी सारखी नुसती मोबाईलच घेऊन बसायची, कोणी काही कमेंट केली का, आणि तेव्हा तुम्हाला सांगू अक्षरशः एकसुद्धा लाईक येत नव्हतं मला. एकही लाईक नाही, कारण कमेंटही एकही येत नव्हती. आता खूप सारे लाईकही येतात, कमेंट्स पण येतात, छान वाटतं. आणि आता इतक्या दिवसापासून 6 महिने म्हणजे बराच कालावधी आहे हा. आणि कन्सिस्टंट म्हटल्यावर बरेचसे आपण त्याच्यामध्ये रुळलेला असतो, तर आता सवय झाली आहे. तर असं माझे 2-3 प्रश्नांची तुमच्या मी उत्तरं दिली. अजून काही तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कमेंट्स करून विचारा. आणि म्हणजे डिमोटिवेट होतं, मला पण व्हायचं. तुम्हाला तरी 100, 150, 200 सबस्क्रायबर लवकर होत असतील, बाबा मला झालेच नाही, कारण मी लाईव्ह घेतली नाही. लाईव्हमध्ये बऱ्यापैकी आपले लोक कनेक्ट होतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात. तसं मी लाईव्हला कधी यायचे नाही किंवा केलंच नाही मी ह्या गोष्टी. तर मला खूप वेळ लागला. पण आत्ता 1000, असं वाटतं की 8-10 दिवसापूर्वी 1000 होते, 8च दिवसापूर्वी आता 1500वर येऊन म्हणजे जवळजवळ आलेले आहेत माझे सबस्क्रायबर्स.
ते वाढत राहतील आणि असंच तुमचं मला प्रेम द्या आणि सगळे एकमेकांना आपण सपोर्ट करून पुढे जाऊ आणि स्कॅमर्सच्या नादी बिलकुल लागू नका. ते लोक आत्ता बरेचसे तुम्हाला चांगले लोक पण आहेत जे यूट्यूबला सांगतात की कशी फसवेगिरी होती. एक मीना कलेस्कर म्हणून एक ताई आहेत, त्या छान अशा न्यू क्रिएटर्ससाठी छान छान टेक्निकल व्हिडिओज बनवतात. त्यांचं चॅनलही तुम्ही बघू शकता. काही तुम्हाला अडचण आली असेल तर, आणि त्या जेन्युइन सांगतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय बाय.